रुबाबाहदालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रुबाबाहदालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रुबाबाहदालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रुबाबाहदालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधवा बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधवा बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव या मुलीचा आवाज वाढवा इकडे. विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा इकडच्या बाईला माधव बरवा तो माधव बरवा मौद जोग्रताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा त्वहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल वरा तो हा विठ्ठल वरा तो हा माधव परवा सागर कुमार देवी वर सागर कुमार देवी वर जय हो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय हॅलो महाराजांचा बेस कमी करा ट्रबल गेल सोडा त्यांचा आवाज वाढवा हॅलो 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 हॅलो
उपजला प्राणी नर आहे संसार उपजला प्राणी नर आहे संसार बैसला शेजारी काळभूषा उपजला प्राणी नर आहे संसार उपजला प्राणी नर आहे संसार बैसला शेजारी काळभूषा हा उंदीर घेवणी जाय बोला उंदीर घेवणी जाय बोला सकाळ लोकाने अटिकाचे घरी अजापुत्र पाहे अटिकाचे घरी अजापुत्र पाहे कसाव्याची गाय वाचे कैसी हा उंदीर घेवणी जाय बोला उंदीर घेवणी जाय बोला कैसा काळ लोकाने तसे तुका म्हणे काही करा काढा तुका म्हणे काही करा काढा जाती ऐसी घडी पुन्हा नये पहा उंदीर घेवणी जाय बोला उंदीर घेवणी जाय बोला कैसा काळ लोकाने विधवा उपजला प्राणी नर आहे संसारी 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 बैसला शेजारी काळूषा बैसला
टाळी वाजवायची तर जोरात वाजवा ना, असा चिकटपणा काय करता? हा, अशी जोरात वाजली पाहिजे, कडक. उपजला प्राणी नरा हे संसारी, उपजला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळवुषा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे, काठी गाज घरी अजा पुत्र पाये, कसा ब्याची गाय वाची कैसी, पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोका नेतासे, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये, पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतासे. पांडुरंगा करू जय हो. प्रथम नमन, आवाज वाढवायचे गायन करतो त्याचा विको मिक्सर ट्रबल घेऊन सोडा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिका यदा तुम मुनिंद्रे समागत्यम तिष्ठन्तमनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघाव वासं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरमद्विष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया
तुझे पाया ओ म्हणो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी गळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 उपजला प्राणी नर हे संसारी बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी रमेश चांगदेव डांगे या दादांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या रमेश दादांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. त्यांचा कुटुंब परिवार त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी शोभा रमेश डांगे पत्नी आहेत राहुल रमेश डांगे मुलगा मयूर रमेश डांगे मुलगा मेघा राहुल डांगे सून निकिता मयूर डांगे सून आणि बहिणी आहेत शोभा प्रभाकर शिंदे बेबीताई किशोर थोरात संगीता अनिल जोंधळे या ठिकाणी बहीण आहे आणि चुलते आहेत रामनाथ भिवसेन डांगे भाऊ आहेत रघुनाथ विठ्ठल डांगे दिलीप माधव डांगे ज्ञानेश्वर यादव डांगे संजय यादव डांगे लहानू रामनाथ डांगे हर्षल जोंधळे भाचे अतुल शिंदे भाचे स्वप्नील थोरात भाचे अभिषेक थोरात भाचे आहेत आकाश डांगे या ठिकाणी पुतणे आहेत भारत यादव डांगे भाऊ आहे जगन्नाथ माधव डांगे या ठिकाणी भाऊ आहे बापूसाहेब विठ्ठल डांगे भाऊ आहे नातू आहे चैतन्य राहुल डांगे खूप मोठा कुटुंब परिवार या ठिकाणी आहे. रमेश दादांच्या या जाण्यानं डांगे परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा घात कोसळलेला ज्या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथांना आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकीले कमी संताची मजबर कृपा बहुताची अकै चुडा हाती आला अंकन मोती नकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला 6 टक्केचा कौल दिला म्हणून आजची कीर्तन रूपी सेवा हा डांगे बंधू डांगे परिवार सगळ्या डांगे परिवाराच्या वतीनं आमचे नितीन भाऊ डांगे यांच्या वतीनं सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी माझ्या वाट्याला आलं. त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा या ठिकाणी मनापासून आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल बघा आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्ताने एवढा मोठा घाट या डांगे परिवारानं घातलाय. तुम्हाला बोलावलं मला बोलावलं आपल्या सगळ्यांना बोलावलं ताई तुम्ही या तुमच्या टाळकरी मुली आणा आहे का नाही गायक आणा वादक आणा आणि सगळ्या संचासह आम्हाला या ठिकाणी काय द्या गोड या ठिकाणी सेवा द्या. म्हणजे एवढं मोठं कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य या डांगे परिवाराच्या वतीनं मला मिळाले. कुणासाठी तर खऱ्या अर्थाने या कुटुंबातला एक बाप गेलेला आहे या कुटुंबातला एक घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे म्हणून सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. कोण होते जगद्गुरु तुकोबाराया कोण होते तुकोबाराया ज्यांनी रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं चिंतन केलं एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे त्यांचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. कोण होते जगद्गुरु तुकोबाराया का प्रभू रामचंद्रांनी जो काही दगडाचा सेतू बांधला तो आज मोडून पडला तोडून पडला पण माझ्या तुकोबारायांनी जे अभंग लिहिले त्या अभंगाचा भंग कधी होणार नाही. तुका तू करमास दोनामय का अंग है राम का से तू भंग गया तुका के भंग है राम सिया राम जय जय राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम. एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे त्यांचं नाव तुकोबाराया. कारण प्रभू रामचंद्रांनी बांधलेला दगडाचा सेतू मोडून पडला तोडून पडला पण माझ्या तुकोबारायांनी जे अभंग लिहिले त्या अभंगाचा भंग कधी होणार नाही. आणि ज्यांनी आपला माता सुधरवण्यासाठी आपला गेलेला माता सुधरवण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं गाथेची निर्मिती केली त्यांचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. आणि ते तुकोबाराया महिला मंडळ या अभंगाद्वारे म्हणतात उपजला प्राणी नरा हे संसारी बैसला शेजारी काळ उषा. उपजला म्हणजे जन्माला आला जो जो या संसारामध्ये जन्माला आला
तो या ठिकाणी राहत नाही. का राहत नाही? कारण बैसला शेजारी काळ उषा. तुमच्या आमच्या मरणाची वाट पाहणार कोण आहे? कोण आहे? तो काळ आहे, तो यमराजा आहे. तो तुमची माझी आपल्या सगळ्यांची खऱ्या अर्थानं काय पाहतो? वाट पाहतो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. बघा असा नेतो यमराजा. काही लोक म्हटले महाराज कायम सांगता यमराजा नेतो, काळ नेतो, यमराजा नेतो, काळ नेतो. तुमचा यमराजा तुमचा काळ आम्हाला कसा नेतो? कसा नेतो? ज्याप्रमाणे उंदराच्या शिकारीसाठी मांजर किंवा बोका टपून बसतो का नाही? तुमच्या घरात उंदीर आहे, मांजर आहे, बोका आहे. एकदा का बोक्यानं त्या मांजराला उंदराला पाहिलं, ऐका नाही, त्या मांजरानं उंदराला पाहिलं तर अशी झडप घालतो का पकडल्यावर एका क्षणाची सुद्धा हालचाल करू देत नाही. तसंच तुमचं माझं भरलं ना की तो यमराजा तो काळ आपल्यावर टपून बसलाय. अशी झडप घालतो का एका क्षणाची सुद्धा हालचाल करू देत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. जसा बोका उंदराला नेतो तसा यमराजा आपल्याला नेतो. मग काही म्हटले तुमचा यमराजा आम्हाला केव्हा न्यायचं बंद करील? खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसाब्याची गाय वाचे कैसी. खाटिकाच्या घरी राहिलेला बोकड कसाब्याच्या घरी धावणीला बांधलेली गाय. ज्याप्रमाणे खाटिक बोकडाला सोडणार नाही, कसाई गायला सोडणार नाही, जोपर्यंत मुख्य प्राण्याचे जीव जायचे थांबत नाही तोपर्यंत तो काळ आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत मरायचंच आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. मुख्य प्राण्याचे जीव जायचे थांबणार नाही, तसं काळ सुद्धा आपल्याला न्यायचं थांबणार नाही. म्हणून तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती आईसी घडी पुन्हा नये. म्हणून काढाकाढी करा, बाबा घाई करा, कारण गेलेली वेळ गेलेली घडी तुमच्या माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी कधीच परत येणार नाही. हा झाला भंगाचा सरळ सरळ बाबा अर्थ. विठाला 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 विठाला. बघा आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं, श्राद्ध ज्यांचं श्राद्ध आहे तो या कुटुंबातला एक बाप आहे. अरे बाप म्हणजे काय? बाप म्हणजे काय? बाप म्हणजे 33 कोटी देवाची बरोबरी करणारा एक अनमोल हिरा. बाप म्हणजे 33 कोटी देवाची बरोबरी करणारा एक जो अनमोल हिरा आहे बाबा, त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असलेला या ठिकाणी बाप आहे. आणि जो बाप खस्ता खातो, जो बाप कष्ट करतो. आजपर्यंत सगळ्यांना आई कळाली, आजपर्यंत सगळ्यांनी आईचे गोडवे गायले, आजपर्यंत सगळ्यांनी आईचं माया कळाली, प्रेम कळालं. पण बापाचं प्रेम आणि बापाची माया आजपर्यंत कित्येक कुटुंबाला खऱ्या अर्थानं कळाली नाही महिला मंडळ. कारण बाप म्हणजे काय आहे बाबा? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे जगण्याचं माप, आणि बाप म्हणजे आपल्या पाठीवर मारलेली शाबासकीची आपुलकीची जी थाप आहे बाबा, तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. अरे जोपर्यंत बाप या जगात आहे तोपर्यंत मुलाला टेन्शन घ्यायचं काम नाही. जोपर्यंत नवरा या कुटुंबात आहे तोपर्यंत पत्नीला टेन्शन घ्यायचं काम नाही. जोपर्यंत त्या बहिणीचा भाऊ आयात आहे ना तोपर्यंत तिच्या कुटुंबामध्ये काही घटना घडली ना तर तिच्या पाठीशी उभा राहणारा खंबीरपणानं तिचा भाऊ असतो, खंबीरपणानं तिचा बाप असतो, खंबीरपणानं तिचा भाऊ असतो. आणि ज्या बहिणीचा भाऊ अचानकपणे कुटुंबातून निघून जातो का? कारण महिला मंडळ बहिणीचा आधार भावाला जशी आषाढ्याची काठी. आई बाप गेले ना एकदा, आई बाप गेले ना, बहिणीचा आधार भावाला आहे आणि भावाचा आधार बहिणीला आहे. बहिणीचा आधार भावाला जशी आषाढ्याची काठी, भावाचा आधार बहिणीला जशी आषाढ्याची काठी. सात जन्मी असा भाऊ मिळो करते मी प्रार्थना, या माझ्या लाडक्या दादासाठी. सात जन्म असा भाऊ मिळो करते मी प्रार्थना, या माझ्या लाडक्या दादासाठी. एक सांगू, बहिणीला भावाची किंमत कळते. एका आई बाबाच्या पोटी जन्माला आलेले बहीण भाऊ असतात. कुणाच्या? एका आई बाबाच्या पोटी जन्माला आलेले बहीण भाऊ. बहीण भावंड एका भाकरीचा काला, एक भाकरीचा काला, एका भाकरीचा काला. आईच्या हृदयातून जन्म दोघांचा हो झाला, जन्म दोघाचा हो झाला, जन्म दोघाचा हो झाला. हे बहिणा भावंड दोघ चालली देवाला, चालली देवाला, दोघ चालली देवाला. संग घेऊ का आईला बहीण पुसती भावाला, बहीण पुसती भावाला, बहीण पुसती भावाला.
उसाचे भावाला उसाचे भावाला. कळतं का? एका आई बापाच्या पोटी जन्माला आलेले बहीण भाऊ असतात. बहीण भावंड एका भाकरीचा काला. आईच्या हृदयातून जन्म दोघांचा झाला. एका आई बापाच्या पोटी जन्माला आलेले बहीण भाऊ असतात. ज्या वेळेला बहीण भाऊ देवाला निघतात त्यावेळेला ती बहीण म्हणते, हे दादा आपल्या बाबांना पण संघ घेऊ ना, आईला पण संघ घेऊ ना. हे सांगणारी खऱ्या अर्थानं बहीण असते. कोण असते हो? हे सांगणारी खऱ्या अर्थानं बहीण असते. म्हणून ज्या बहिणीचा भाऊ जातो, जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत रक्षाबंधन आहे, जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं भाऊबीज आहे का नाही. आणि ज्या भावाला आयुष्यभर ती बहीण ओवाळते आणि सालभर जो भाऊ आपल्या बहिणीला काय टाकत असतो, ओवाळणी टाकत असतो. तो भाऊ ज्या वेळेला तिच्या कुटुंबातून जातो, तो भाऊ त्याच्या कुटुंबातून जातो, पुढचा रक्षाबंधन येईल, पुढच्या भाऊबीज येईल. आतापर्यंत आम्ही आमच्या दादाला ओवाळलं, रक्षाबंधनाला राखी बांधले, भाऊबीजेला ओवाळलं, पण इथून पुढे आता भाऊबीज येईल, इथून पुढे रक्षाबंधन येईल. या प्रत्येक रक्षाबंधनाला आणि प्रत्येक भाऊबीजेला ओवाळायला आम्हाला आमचा भाऊ राहिला नाही, आम्हाला आमचा दादा राहिला नाही. त्यावेळेला दर सणाला या बहिणींना कुणाची आठवण येईल? उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील, उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील, कोणा ओवाळण्यासाठी जीवा वाटे मोर मोर, कोणा ओवाळण्यासाठी जीवा वाटे मोर मोर. इथे साऱ्याच बहिणी परक्या घरात, इथे साऱ्याच बहिणी परक्या घरात. परियेशी मिराईत माझ्या बहिणीची प्रीत, परियेशी मिराईत माझ्या भावाची प्रीत. अशी बहिणीची माया, अशी बहिणीची प्रीत, अशी भावाची माया, अशी भावाची प्रीत. ओवाळणी घालत असे सालभर बाबूराया, ओवाळणी घालत असे सालभर बाबूराया, सालभर बाबूराया. वाह, जो भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर ओवाळणी घालत असतो, पण भाऊबीज येते, रक्षाबंधन येते. आता इथून पुढे येईल, आम्हाला ओवाळायला आमचा भाऊ राहिला नाही, आम्हाला ओवाळायला आमचा दादा राहिला नाही. आज त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच या ठिकाणी अश्रू असतील. आज ज्या लेकरांचा खऱ्या अर्थानं बाप गेलाय, आहे की नाही, त्या लेकराच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. अरे बाप याद आहे, तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही बाबा. आणि जोपर्यंत बाप घरात आहे ना, तोपर्यंत पोरं म्हणतात आमच्या बाबाला अक्कलच नाही, आमच्या बाबांना काही कळतच नाही. काय म्हणतात पोरं तुम्हाला? म्हणतात का नाही? तुमचेच पोरं, आपलेच पोरं आपल्याला म्हणतात, बाबा ओ बाबा तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला काही कळत नाही. त्या बापाला म्हणता अक्कल नाही, त्या बापाला म्हणता कळत नाही. किती सहज बोलता. त्यावेळेला तो बाप ढसढस रडतो. माझे लेक मला आज बोलायला लागले, माझ्या लेकी मला बोलायला लागल्या. अरे त्या बापाला अक्कल नसती ना, तुम्ही या जगात आले असते का? त्या बापाला अक्कल नसती ना, त्याला लहानचं मोठं केलं असतं का? त्या बापाला अक्कल नसती ना, त्यानं तुम्हाला शाळेत घातलं असतं का? त्या बापाला अक्कल नसती ना, त्यानं तुम्हाला या ठिकाणी नोकरीला लावलं असतं का? आणि त्या बापाला अक्कल नसती ना, बापाला कळालं याचं शाळेत डोकं चालत नाही, आता याच्यासाठी कुठंतरी 400 एकर घेतलं पाहिजे, ते घेऊन ठेवलं असतं का? आणि त्या बापाला अक्कल नसती, बापाला कळालं 400 एकर घेतलं, पण कष्ट करायच्या सुद्धा लायकीचा नाही. आता याच्यासाठी कुठंतरी गुंठा 2 गुंठे जागा घेतली पाहिजे आणि काहीतरी धंदा टाकून दिला पाहिजे. हे सगळं त्या बापाने केलं असतं का? एवढं सगळं आपलं आयुष्य घडवणारा, आपला भविष्य घडणारा बाप, आणि त्या बापाला किती सहज बोलता हो, बाबा तुम्हाला अक्कल नाही आणि बाबा तुम्हाला कळत नाही. अरे त्या दिवशी तो बाप ढसाढसा रडल्याशिवाय राहत नाही. आज माझे पोरं मला बोलले, आज माझे पोरं मला बोलले, त्या दिवशी तो बाप लांब जातो, एकटा गोदडी घेऊन झोपतो, खालून वरून गोदडी गुतवतो, आतल्या आत मुसमुसून रडतो. पण पोराचं मुलाचं भांडण झालेलं असतं, आहे का नाही? भांडण झालेलं आहे बापाचं पोराचं. बाप समोर आला का पोरग बापाकडं असं तिरकं पाहतो, सरळ सुद्धा पाहत नाही, तिरक्या वाकड्या नजरेनं पाहतं. पण बापाला सहन होत नाही ते तसं बघणं. बाप किती मुलगा बोलला तरी बाप डोळे पुसतो. बाप परत एकदा मुलाजवळ येतो आणि बाप परत एकदा दादा दादा करतो, भाऊ भाऊ करतो. बाबा हो, त्याचं नाव म्हणजे स्वर द्या. बाप उरा मंदी माया
ऐक त्याची राबर लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लैया वगड्या हे गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर कळते का बापाची किंमत जोपर्यंत बाप हयात आहे बाबा तोपर्यंत कळत नाही आणि ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी रडल्याशिवाय पर्याय नाही ढसाढसा आहे की नाही जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत बाप कळत नाही आणि ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय नाही मग मुलगी ज्या वेळेला बाप गेलेला असतो आणि बाप गेल्यानंतर मुलगी माहेरात येते मुलगी ज्या वेळेला माहेरामध्ये बाप असताना येते ना बाप असताना त्यावेळेला मुलगी बापाकडे हट्ट करते बाबा मला हे नाही बाबा मला ते नाही माझ्या घरी हे नाही माझ्या घरी ते नाही बाप म्हणतो बाई नाही नाही करू नको तुला जे हवं असेल ते उचल आणि घेऊन जा हे सांगणारा मुलीला कोण आहे बाप बाबा मला बाजारात जायचंय बाबा मला हे घ्यायचंय बाप म्हणतो चल माझ्या गाडीवर बस तुला काय घ्यायचंय घेऊन देतो उद्या सकाळी जा बाई ऐका नाही त्याचं नाव बाप आहे पण जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मुलीला कुठलाच अडथळा येत नाही का बाप म्हणतो तुला जे हवं असेल ते उचल घेऊन जा मुलगी म्हणते बाबा मला कोणी बोललं तर बाप म्हणतो अगं जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला कोणाला बोलायची हिंमत नाही तुला जे हवं असेल ते उचल आणि घेऊन जा हे लेकीला सांगणारा कोण असेल बाप आहे आणि ज्या वेळेला तिचा बाप या जगातून जातो ज्या वेळेला त्या मुलीचा बाप या विश्वातून जातो त्यावेळेला ती मुलगी माहेराला येते तिला आता बाबाकडे मागण्याची सवय झाली बाबा मला हे नाही बाबा मला ते नाही आता बाप गेला हट्ट कुणाकडे करणार आईकडे करणार आईला म्हणते आई मला हे नाही आई मला ते नाही आई माझ्या घरी हे नाही आई मला हे न्यायचंय आई म्हणते ए बाई आता मला नको विचारू आई काय म्हणते ए बाई आता मला नको विचारू आता तुझ्या भावाला विचार तुझ्या भाऊजाईला विचार आणि ते हो म्हटले तर घेऊन जा कळालं का आईला निर्णय घ्यायचा अधिकार नाही बाप म्हणतो तुला जे हवं असेल ते उचल घेऊन जा तुला कोण बोललं तर मी बघेन पण आई म्हणते बाळा आता बाबा गेले माझा अधिकार संपला तुला जे हवं असेल ते आता मी तुला देऊ शकत नाही तुला पाहिजे ना तुझ्या भावाला विचार तुझ्या भाऊजाईला विचार आणि ते हो म्हटले तरच घेऊन जा काय ते हो म्हटले तरच घेऊन जा हे सांगणारी कोण असते आई असते म्हणून म्हणतात आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजाया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या दारा लागल्या पाण्याच्या दारा लागल्या पाण्याच्या दारा लागल्या पाण्याच्या म्हणून म्हणतात आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या मुलगी भरवणाची येते भरवणाची निघते पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला सुद्धा तिला कोणी उरत नाही त्यावेळेला ढसाढसा आठवते बापाला आणि ढसाढसा रडते बापाच्या आठवण काढून जर आज माझा बाप असता तर मला भरवणाचं जाऊ दिलं असतं पण मी भरवणाची निघाले पण आज बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला कोणी उरत नाही त्यावेळेला ढसाढसा रडते बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला कोण वागविला तुझ्या बाळा बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला हो कोण वागविला तुझ्या बाळाला जमले असं दिलं नातेवाईक शेवटच्या भेटीला 2 दिवसात विसर पडेल तुझ्या लाडक्याला सोडून गेले बाबा वनवासाला ओ सोडून गेले बाबा वनवासाला ओ कोण वागविला तुझ्या बाळाला ओ बाबा कशाला सोडून गेले तर हो स्वर्गाला ओ कोण वागविला तुझ्या बाळाला पहिलं म्हणतात आपल्या माहेरातला एकदा का बाप गेला ना बाप आपला स्वतःचा बाप गेला ना कुणाचा चुलता कुणाचा काका कुणाचा मामा कुणाचा दादा अरे कुणालाही बाबा म्हणून हाक मारा पण आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुठल्याच परपुरुषाला येत नाही बाबा
बाप म्हणजे बापाच, आपला बाप तो आपला बाप. कोणाचा तात्या, कोणाचा काका, कोणाचा मामा रे, बापाविना जगामध्ये कोणीच नाही रे. कोणाचा तात्या, कोणाचा काका, कोणाचा मामा रे, बापाविना जगामध्ये कोणीच नाही रे. सोडून गेले बाबा वनवासाला, ओ सोडून गेले बाबा वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, ओ बाबा कशाला सोडून गेले त्या हो स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला. कळतं का? बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. बाप गेल्यावर डस रडावं लागतं. म्हणून माझं म्हणणं आहे, जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत समजून घ्या. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाशी मनमोकळेपणानं बोला. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत प्रेमानं मिठी मारा. महिला मंडळ, तुम्हाला सासरी जरी काही कमी पडलं तरी लग्न झाल्यानंतर गुपचूप फोन करणारं कोण? कोण आहे आपल्याला? बापच आहे बाई. सासरा चांगला आहे ना, सासू चांगली आहे ना, नवरा चांगला आहे ना, कुटुंब चांगलं आहे ना, परिवार चांगला आहे ना, बाई तुला काही अडचण नाही ना, हे गुपचूप विचारणारा कोण? आपली काळजी घेणारा बाप आहे. महिला मंडळ, जगाच्या पाठीवर त्या बापाला जीवनामध्ये कधीच विसरून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. बाप तो कुटुंबामध्ये बाप असतो. म्हणून जसं तुम्ही आईची सेवा करता, आता आईवर सगळेच बोलतात पण आज मला बापावर बोलायला चान्स आहे, म्हणून मी आईवर बोलण्यापेक्षा बापावर बोलेन. मी आई असेल आईवर, बाप असेल बापावर, पण आज बापासाठी कीर्तनरूपी सेवा आहे. म्हणून आई जशी कळते तसा बाप सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेता आलं पाहिजे. घरी जा, मिठी मारा त्या बापाला, दर्शन घ्या त्या बापाचं, आहे का नाही? सांगा बापाला. बाप म्हणेल आमची कुस पवित्र झाली, असा मुलगा आमच्या पोटे जन्माला आला. आई बापाला सुद्धा आपला काय वाटलं पाहिजे? अभिमान वाटला पाहिजे. असं आपलं जगणं, असं आपलं वागणं, असं आपलं बोलणं असावं. नाही तर मरायचं तुम्हाला आहे, मरायचं मलाही आहे. कोण जगायला आलं? तुम्ही अमरपाट्या घेऊन आले, मी अमरपाट्या घेऊन आले. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. कोण इथं जगायला आले? सगळेच मरायला आले. तुम्हाला मरायचंय, मलाही मरायचंय. तुम्ही एक दिवस जाणार, मी एक दिवस. रामकृष्णही आले गेले, 9 भी मर गई, 10 भी मर गई 788, 33 कोटी देवता मर गई पडे काल के पासी. 33 कोटी देव गेले तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची काय गत? सगळ्यांना मरायचं आहे का नाही? अवतारी पुरुष सुद्धा येथे उर नाही आले अवतार, 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 येरते पामर जीव कीते, येथे उर नाही आले अवतार, येरते पामर जीव कीते, येथे उर नाही आले अवतार, येथे उर नाही आले अवतार. येथे उर नाही आले अवतार, रती पामर जीव कीती. जय हो. येथे उर नाही आले अवतार, रती पामर जीव कीती. पोरींचा आवाज सांगा. ई आले अवतार, येथे उर नाही आले अवतार. अवतार, वाह. येथे उरो नाही आले अवतार आणि येरते पामर जीव किती. अवतारी पुरुष देखील इथं थांबले नाही, तुमचं आमचं काही घेऊन बसले. म्हणून जो जो जन्माला आला त्या प्रत्येकाला जायचंय, त्या प्रत्येकाला या ठिकाणी मरायचंच आहे. ऐका नाही, याचं जाण आणि याचं भान ठेवा. पण हयात आहे तोपर्यंत मरावे परी कीर्तिरूपी उरावे. चांगलं जीवन जगा. तुम्हाला यमराजा भेटले ना, यमराजा. तुम्हाला ब्रह्मदेव भेटले, तुम्हाला देव भेटले, तुम्हाला यमराजा भेटले. मरण महिला मंडळ चुकू शकत नाही. तुम्हाला यमराजा भेटले ना, यमराजा, तरी सुद्धा मरण चुकू शकत नाही. एका अधिकारी ब्राह्मणाची यमाशी गाठ पडली. कोणाशी?
यमराजाच भेटले त्याला. आता यमराजा भेटल्याबरोबर तो म्हटलं बरं झालं यमराजा तुम्ही मला भेटले. पृथ्वीवरचे काय सगळे स्वर्गातील भोग प्राप्त करण्याची ताकद आहे माझ्यात, पण माझं मरण केव्हा येईल, माझं मरण चुकलं पाहिजे असं काहीतरी करा. यमराजा म्हटले ए बाबा तुझं मरण चुकवणं, मी जरी माणसं मारत असलो तरी मरण चुकवणं हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही, न्यायचा अधिकार माझा आहे का नाही. पण सांगा ना माझं मरण कसं आहे, केव्हा येईल केव्हा चुकेल. यमराजा म्हटले तुझं मरण मी चुकू शकत नाही बाबा, पण मी तुला मरायच्या अगोदर 3 पत्र पाठवीन. किती बार काय नाही का, खूप महत्वाचा दृष्टांत आहे. किती पत्र पाठवीन, मी तुम्हाला मरायच्या अगोदर 3 पत्र पाठवीन. त्या ब्राह्मणानं विचार केला तर मरायच्या अगोदर आपल्याला किती पत्र येणार, 3. आणि असं म्हणतात का मरते समय जरी देवाचं भजन केलं तरी तो माणूस काय होतो, देव होतो. मग आतापासून कशाला भजन, कशाला कीर्तन, कशाला काकडा, कशाला हरिपाठ, अहो सगळं सोडलं आणि फक्त म्हणे आता प्रपंच करून घेऊ. आणि एकदा का यमाचं पहिलं पत्र आलं की पहिल्या पत्रापासून 3ऱ्यापर्यंत किती भजन होईल ना. कारण मरते समय जरी देवाचं भजन केलं तरी तो माणूस काय होतो, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा तुका मने सुख करणारे, तुका मने सुख अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या अंतकाळी जरी नाम मुखाला तरी तोटा नाही. गीतेमध्ये श्लोक आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. अंतकाळी जरी भगवंताचं नाम घेतलं तरी त्याच्या सुखाला तोटा नाही. आत्तापासून कशाला हे भजन करायचं, कशाला कीर्तन, कशाला काकडा, कशाला हरिपाठ. एकदा का यमाचं पहिलं पत्र आलं की सुरुवात करू म्हणून त्यानं सगळं सोडलं. वेद पाठ करणं, हरिपाठ, काकडा, भजन पूजन सगळं सोडलं. प्रपंच करता करता 75 वर्षाचं वय झालं. किती बारकाईने लक्ष द्या महिला मंडळ, 75 वर्षाचं. 75 वर्षाचं वय झालं आणि एके दिवशी यमराज त्याच्या दारात येऊन उभे राहिले. कुठे येऊन उभे राहिले, दारात येऊन उभे राहिले. याने यमाला दारात पाहिलं. हा म्हणतो का हो यमराजा तुम्ही तर म्हटले होते ना का मरायच्या अगोदर 3 पत्र पाठवीन, एकही पाठवलं नाही. तुम्ही माझ्या दारात मला डायरेक्ट न्यायला आले कसे. यमराजा म्हणतो ए बाबा मी कुणाला डायरेक्ट न्यायला जात नाही, मी प्रत्येकाला मरायच्या अगोदर किती पत्र पाठवतो, 3. तुम्हाला आले का यमाचे पत्र, आले का नाही, खरं खरं सांगा. नाही नाही आले, आलेत ना, पण तुम्हाला कळत नाही. तुम्हाला यमाचे पत्र आले पण त्याचा अर्थ कळत नाही. तेच कळण्यासाठी मी सांगू राहिले आहे का नाही. प्रत्येकाला यमाचे पत्र येतात. म्हणे आले का तुम्हाला यमाचे पत्र आले का, तो म्हणतो शक्यच नाही. काहीच्या काही खोटं बोलता यमराजा. एकही पत्र घेऊन पोस्टमन माझ्या दारात आला नाही, एकही पत्र मला मिळालं नाही आणि तुम्ही 3 पत्र म्हणता आहे का नाही. यमराजा म्हटलं असं होणार नाही बाबा, मी तुला 3 पत्र पाठवले पण तुला माझ्या 3ही पत्राचा अर्थ कळाला नाही. मग सांगा यमराजा मला तुमच्या 3 पत्राचा अर्थ काय आहे. त्यावेळेला यमराजा सांगू लागले ए बाबा ब्राह्मणा मी तुला पहिलं पत्र पाठवलं, ऐका बरं का. तुम्हाला किती आले आणि आता आपले किती यायचे राहिले आणि आता आपलं किती आयुष्य शिल्लक राहिलं आणि आता आपण किती भगवंताचं भजन करायचं, कसं जगायचं, कसं वागायचं हे याच्यावरून तुम्ही काय घ्यायचं, समजून घ्यायचं. यमराजा म्हणू लागले बाबा ब्राह्मणा मी तुला पहिलं पत्र पाठवलं, तुझ्या डोक्याचे काळे केस हळूहळू पांढरे व्हायला लागले. ज्या अर्थी तुझ्या डोक्याचे काळे केस पांढरे व्हायला लागले त्या अर्थी तू कसा होत चालला, म्हातारा होत चाललाय. आणि ज्या अर्थी तू म्हातारा होत चाललाय त्या अर्थी एक ना एक दिवस जाणार, मरणार, यामध्ये शंका नाही. आपण म्हटलं कोण म्हणतो माझ्या डोक्याचे केस पांढरे झाले म्हणजे लगेच म्हातारा झालो, म्हातारा झालो म्हणजे लगेच मरायला लागलो का. अजिबात नाही. केस पांढरे झाले ना, केसांचाच प्रश्न आहे ना. दुकानात गेला, केश काला आणला, पांढरे केस अरे वा काळे केले, काळे करून आरशासमोर उभा राहिला. अरे बापरे आता मी छान दिसायला लागलो, सुंदर दिसायला लागले, हँडसम दिसायला लागलो, ब्युटिफुल दिसायला लागलो. आता माझ्या डोक्याचे पांढरे केस कसे झाले, काळे झाले. म्हणजे तुम्ही तुम्हाला आरशात पाहिल्यावर तुम्हीच तुम्हाला तरुण दिसायला लागले आणि तुम्हाला म्हातारपणाचा विसर पडला. हे आलेलं यमाचं पहिलं पत्र. दुसरं पत्र यमराजानं आपल्याला पाठवलं की बाबा रे तुझ्या डोळ्यांना दिसायला नजर कमी झाली, तुला दिसायला कमी पडलं. ज्या अर्थी तुला दिसायला कमी पडलं त्या अर्थी एक दिवस आंधळा होशील. आंधळा झाला, पुढं काही दिसणार नाही, पुढं काही दिसलं नाही, एका जागी बसावं लागेल. एका जागी बसला, खंगून खंगून विचार करून करून तुझ्यावर मरायची वेळ येईल. आता तरी सावध हो, आहे का नाही. आता तरी
सावध हो. त्यावेळेला आपण विचार केला, कोण म्हणतं मला दिसत नाही म्हणजे लगेच आंधळा झालो, आणि आंधळा झालो म्हणजे लगेच मरायला लागलो. दिसत नाही ना, डोळ्यांचाच प्रश्न आहे ना. कुठं गेला? डॉक्टरकडे गेला, दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन केलं. भला मोठा काळा चष्मा, काळा गॉगल डोळ्यावर बसवला, काळा चष्मा घातला आणि ओट्यावर बसला, आणि ओट्यावर बसला आणि समोरच्या डोंगराकडे पाहायला सुरुवात केली. अरे या चष्म्यामधून अजून या डोंगरावर काय चरतंय ते दिसतंय. इथून गाय आहे का, बैल आहे का, म्हैस आहे का, शेळी आहे का, मेंढी आहे. अरे या चष्म्यामधून डोंगरावरचं दिसायला लागलं. म्हणजे आता मला चांगलं दिसायला लागलं. मी आंधळा राहिलो नाही, मी म्हातारा राहिलो नाही. चष्मा लावल्यामुळं तुम्हाला काय दिसायला लागले? तरुण दिसायला लागले. आणि आजही पोरं तरुण दिसावं म्हणून काय लावतात? अरे वा, चष्मा लावतात. म्हणजे तुम्ही चष्मा लावल्यामुळं तुम्हाला काय दिसायला लागले? तरुण दिसायला लागले. हे यमानं पाठवलेलं आपल्याला दुसरं पत्र. आणि तिसरं पत्र यमराजानं आपल्याला पाठवलं की बाबा रे, तुझ्या तोंडातले दात हळूहळू पडायला सुरुवात झाली. ज्यार्थी तुझ्या तोंडातले दात पडायला लागले, त्यार्थी एक दिवस एक कालांतरानं एकही राहणार नाही. एक पडत गेला की एकही राहणार नाही. मुखात दात राहिला नाही का अन्न चावता येणार नाही. अन्न चावलं नाही तर पोटात अन्न जाणार नाही, आणि पोटात अन्न गेलं नाही का उपाशी पोटी खंगून तुझ्यावर मरायची वेळ येईल. आपण म्हणतो, कोण म्हणतं मला दात राहिले नाही म्हणजे मला खाता येत नाही, आणि खाता येत नाही म्हणजे लगेच मरणार आहे का? अजिबात नाही. कुठे गेला? डॉक्टरकडे गेला. तोंडामध्ये दाताचं बचाळ बसून घेतलं. घरी आला, रपारप खायला सुरुवात केली. आता मला चावता येतंय, आता माझ्या पोटात अन्न जाते, आणि ज्या अर्थी माझ्या पोटात अन्न जातंय त्या अर्थी आता मी बरेच दिवस जगणार आहे. आता मी काही लवकर मरत नसतो. म्हणजे देवानं तुम्हाला तिसरं पत्र पाठवलं होतं की तुझे दात पडायला लागले, पण आपण बचावलं बसल्यामुळं आपल्याला दातांचा काय पडला? विसर पडला. अशा पद्धतीनं यमराजा म्हणतात, हे ब्राह्मणा, बाबा तुला 3 पत्र पाठवले, पण तुला माझ्या 3ही पत्राचा अर्थ काही कळाला नाही. आता तुम्ही तुमचं उदाहरण घ्या. ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा तपास करा का आता आपल्याला किती आले आणि किती यायचे राहिले, आणि आता आपण काय करायला पाहिजे? ऐका नाही, आता आपण भगवंताचं भजन करायला पाहिजे. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. गोड प्रमाण दिलं महाराजांनी, टाळी वाजवा. म्हणून आता काय वा, तुम्हाला जाग येऊ द्या. जागे वा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजला ना दोन्ही भागा, किंवा काळ निजला तो वरी भागा, काळ निजला तो वरी भागा. आता जागा रे भाई भाई नो जागा, जागा रे भाई भाई नो जागा. आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या. आता तरी सावध व्हा. आपले किती पत्र आले, किती यायचे राहिले, ऐक नाही. त्यांना कोण भेटले? यमराजा भेटले. तरी ते त्यांचं मरण चुकू शकले नाही. यमराजा म्हटले, बघ मी तुला 3 पत्र पाठवले, पण तुला माझ्या 3ही पत्राचा अर्थ कळाला नाही. परिणामी मी तुला नेल्याशिवाय राहणार नाही. भजन न करता, चिंतन न करता, नामस्मरण न करता त्या ब्राह्मणाला काय करावं लागलं? जावं लागलं. कारण किती प्रयत्न केले तरी तुम्हाला देव भेटला, तुम्हाला ब्रह्मदेव आणि यमराजा भेटले ना, यमराजा, तरी आपलं मरण चुकू शकत नाही. कारण जो जो जन्माला आला तो या संसारात राहतच नाही. प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी, उपजला प्राणी न राहे संसारी. याचा बेस कमी करून प्रबल घेऊन सोडा. आवाज वाढवा. उपजला प्राणी न
नरा हे संसारी आणि बैसला शेजारी काळ उषा. जो जो जन्माला तो राहत नाही, कारण हा काळ आपल्या उशाला बसलाय. घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. ज्ञानेश्वरीतली ओवी मगाशी सांगितली, उपजेते नाशे नाशले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि गीतेमध्ये सुद्धा श्लोक आहे, जाता सई द्रुहा मृत्यू द्रुहा जन्म मृत्यू सज तस्माद बरी हरी हरिते नत्वम शोषी तू महर्षी. म्हणून जो जो जन्माला आला त्या प्रत्येकाला मरावं लागतं, यामध्ये काही शंका नाही. मग कसा नेतो तो यमराजा आपल्याला? कसा नेतो? कसा नेतो यमराजा आपल्याला? जसं महिला मंडळ, तुमच्या घरात उंदीर आहे, उंदर आहेत का? आता लईच ऊन झाले, फास आपण संपूर्णच घेणार आहे, पण दुसरं चरण मला सोडू द्या. आता कीर्तन उशिरा सुरू झाले, पण आपलं 11ला सुरू झाले, आपण 5-10 मिनिटात एंड करून टाकू हां. कारण ऊन फार झालंय, उन्हाची तीव्रता फार आहे, त्यामुळे फार बोलण्यात मजा नाही आहे. पण दुसरं चरण आपण सोडून घेऊ. महिला मंडळ, तुमच्या घरात उंदीर आहे, तुमच्या घरात बोका आहे, एकदा का त्या बोक्यानं उंदराला पाहिला तर काय करतो? तो म्हणतो का, उंदीर मामा तुम्हाला मी पकडलंय, आजच्या दिवस तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमचा हार घालून सत्कार करतो. म्हणतात का? तुमच्या इकडचे बोके उंदराला म्हणतात का? नाही, नाही म्हणत. मग काय करतात? एकदा का उंदराला पाहिलं का असं पकडतात, असं पकडतात, असं पकडतात का पकडल्यावर एका क्षणाची सुद्धा पाहतो उंदीर देव जाऊ देवा. उंदीर घेवणी जाय बोका आणि तैसा काळ लोकाने तसे दृष्टांत दिलेत. पटापट सांगते, फक्त दृष्टांत दिले. जसा बोका उंदराला नेतो तसा यमराजा आपल्यावर टपून बसतो, आपल्याला घेऊन जातो. मग तुम्हाला आम्हाला यमराजा न्यायचं केव्हा बंद करेल? काही म्हणतात धनवंत वा दयावंत व्याग्रवा कृपावंत अग्निवाशतलत्वय दुर्लभ दादारा. धनवंताकडे दया नाही, वाघ गाईला सोडणार नाही, अग्नी कधी शीतळ होणार नाही, तसा काळ तुम्हाला आम्हाला सोडणार नाही. ऐका नाही, हे समीकरण आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला जायचे. मग कधी न्यायचं बंद करील? ज्या वेळेला खाटिकाच्या घरी राहिलेला बोकड आणि कसाब्याच्या घरी दावणीला बांधलेली गाय खाटीक बोकडाला मोकळं सोडून देईल आणि कसाई गाईला ज्या वेळेला मोकळं सोडून देईल त्यावेळेला काळ आपल्याला न्यायचं काय करील? काय करील? खाटिकाचे घरी अजा पुत्र पाहे कसा ब्याची गाय वाचे कैसी. हे अभंगाचं 3रं चरण आहे. दोन्ही चरणामध्ये फक्त दृष्टांत दिले, इकडं बोक्याचा उंदराचा आणि इकडं गायीचा आणि बोकडाचा. आहे का नाही? खाटिकाचे घरी अजा पुत्र पाहे कसा ब्याची गाय वाचे कैसी. मुख्य प्राण्याचे जीव जायचे थांबत नाही, तोपर्यंत काळ आपल्याला न्यायचं थांबणार नाही. या गोष्टी कधी शक्य नाही. तसं आपणही मेल्याशिवाय राहत नसतं. म्हणून तुम्हालाही मरायचे, मला मरायचे, पण कसं मरा? चांगलं मरा आणि एकदा भगवंताचं भजन करून मरा. एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई हरी हरी
टाळी वाजवा टाळी. थांबा थांबा थांबा. पखवाज झाल्यावर टाळ झाल्यावर टाळी वाजवा. जरा सावध बसा. पखवाज वा. वा. थांबा. वा. म्हणून आज या कुटुंबातले या ठिकाणी रमेश दादा निघून गेले. त्यांच्या ज्या पत्नी आहेत शोभाताईंचा आज जो डाव आहे तो अर्ध्यावर या ठिकाणी काय गेलेला आहे, मोडला गेलेला आहे. ऐका नाही, शोभाताई स्वर द्या. शोभाताईंचा जो डाव आहे तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काय गेलेला आहे, मोडला गेलेला आहे. पक्वत वर गेला. बातुकलीच्या खेळामधली राजा निकराने अर्ध्यावर ते डाव मोडीला अधुरी एक कहाणी. शेवट एकच करील, आज शोभाताईंचा डाव अर्ध्यावर मोडला गेला. जोपर्यंत महिला मंडळ पतीला जीव लावा, पतीला परमेश्वर माना. महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. पतीला जीव लावा, पतीला परमेश्वर मानतात का? आज त्यांच्या जीवनातले, शोभाताईंच्या जीवनातले पती रमेश दादा गेले. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळावर कुंकू आहे, जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी, आणि जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र. आणि लेण्याचा अधिकार आपल्याला तोपर्यंतच का जोपर्यंत जीवनात कोण आहे, पती आहे. म्हणून पतीला परमेश्वर मानायचं, चांगलं जीवन जगा. आणि जोपर्यंत पती आहे तोपर्यंत हा सगळा अधिकार आहे. आणि ज्या दिवशी तुमचा पती जाईल, नवरा जाईल, त्या दिवशी पती गेल्यावर ती कळेला कुंकवाचे मोल. पती गेल्यावर ती कळेला कुंकवाचे मोल. मुला मुलींना कळलं येईल काय होता बापाचा रोल. मुला मुलींना कळलं येईल काय होता बापाचा रोल. आईला रुक्मिणी समजा, बापाचा विठ्ठल पहावा. या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बापा नसत कुणाच्या ध्यानी मनी, बाबा माझा वेदना चांदणी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा कलिता. भाकरी करू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही. फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राय. दुःख लगावून हसतो वरवरुडी बाप माझा वेदना चालणे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदना चालणे. म्हणून वेदनाचा धनी जर कोण असतो तर कुटुंबामध्ये बापच असतो. त्या बापाला समजून घ्या. आणि पती गेल्यावर स्त्रीला ढसढस रडावं लागतं. ती म्हणते माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडून. जोपर्यंत नवरा आहे तोपर्यंत मेकअप करते, नटाफटा करते, 25 नाही 21 हजाराची साडी घालते. ऐका नाही, 10 तोळ्याचं गंठण घालते, अख्ख्या गावातून लाली पावडर लावून चालते. पण तिच्याकडं कुणाची वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होत नाही. पाहतं का कोणी का? जोपर्यंत माझा पती, माझा नवरा माझ्या बरोबर आहे तोपर्यंत माझ्याकडं कुणाची सुद्धा वाकड्या नजरेनं पाहिजे हिंमत नाही. हे पती असलेलं महत्व आहे. म्हणून पतीला जीव लावा. आणि ज्या दिवशी पती जाईल त्या दिवशी ढसाढसा काय करावं लागतं, रडावं लागतं. का गेले तो आम्हाला सोडून. ऐक नाही, आज मी एकटी पडले. माझा प्रपंचाचा डाव, संसाराचा डाव आज अर्ध्यावर मोडला गेला. त्यावेळेला त्या स्त्रीला ढसाढस रडावं लागतं. म्हणून एकच सांगते, नंतर रडत बसण्यापेक्षा हयात आहे तोपर्यंत नवरा बायकोचं नातं नीट जपा. पतीला समजून घ्या, बापाला या ठिकाणी समजून घ्या. आणि आत्तापासून काढाकाढी करा, घाई करा. आज बाबा गेले, बाबा म्हणून हाक मारण्याचा अधिकार संपला. बाप गेल्यावर बाबा अशी प्रेमानं हाका नाही मारता येत. म्हणून जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत हाका मारा. सोडून या गेले बाबा आम्हाला करना बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा मुझ्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले दादा सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सासी कोपऱ्याला. आठवण येते बाबा याच घडीला. सोडून या गेले बाबा माले करना बाबा 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 हाका मारू मी कुणाला. तासात मला जेवढं कीर्तन करता येईल तेवढं आम्ही केलंय. थोडासा उशीर झाला आपल्याला चालू करायला, लाईट गेली. ऐका नाही, थोडासा उशीर झाल्यामुळं मग
आता हरकत नाही, पण जेवढा वेळ मला सेवा मिळाली तेवढा वेळ मी करण्याचा प्रयत्न केला. 12:30 वाजले, वेळ फार या ठिकाणी झालेली आहे, पण नाराजही व्हायला नको. ताई आल्याने एवढंच कीर्तन करून गेल्या. मग त्याच्यामुळे घ्या बाबा 10-5 मिनटं थोडेसे जास्त घ्या, पण ताण नको आपल्या डोक्याला, ऐका नाही. म्हणून मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या सगळ्या मुलींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आपल्या कार्यक्रमाची आन मान आणि शान माझ्या वारकरी कन्या. गोड गायन, गोड टाळ, गोड पावली. आज बरंच राहिलं, आज पोवाडा राहिला, पिंगळा राहिला, सगळं राहिलं. वेळच संपून गेली, पर्याय नाही. अभंग सोडवता तिकडे जाताच आलं नाही आपल्याला, ऐका नाही. म्हणून सगळ्या मुलींचे आभार. आमचे गायक भारत महाराज गुंजाळ अपंग आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. मृदुंग वादक आमचे धीरज महाराज कोरे यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. ज्यांनी सुंदर अशी सिस्टीमची साथ दिली दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. एवढी खटापट करून त्यांनी घाई ते चालू केलं आणि आपलं कीर्तन खऱ्या अर्थानं सुरू केलं. म्हणून आणि मशीन येते, कधी काय होईल सांगता येत नाही, त्याचा काही नियम नसतो, ऐका नाही. लाईटीचा आणि याचा आपल्याला काही सांगता येत नाही. इथं आपलं आपण सांगू शकत नाही, त्याचं काही सांगणार आहे. म्हणून होतं थोडंसं मागं पुढं झालं, पण हरकत नाही. गोड सेवा दिली सगळ्यांनी. सगळ्यांचे आभार. जमलेले सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. कोराड्याचं भजनी मंडळ सुद्धा आज माझ्या पुढं बसलंय, पण आता बिचारे उभे राहत नाही. चला, ताईंच्या मुली आहेत, पण भजनी मंडळाचे आभार का त्यांच्यासाठी तुमच्या गावातला, त्यांच्याशिवाय तुमच्या गावातल्या अंत्यविधी सुद्धा होत नाही, त्यासाठी भजनी मंडळच लागतं. म्हणून भजनी मंडळाचे सुद्धा परत एकदा मनापासून आभार. जमलेले सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वजण या ठिकाणी या डांगे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी रमेश दादांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आलात. परत एकदा या डांगे परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्वांचे आभार. आणि शेवटची टाळी वाजवा आमच्या विनेकऱ्यासाठी. आमच्या विनेकऱ्याकडे बघा, टाळी जोरात वाजवा, कारण तुमचा विनेकरी असतो 50-60 वर्षाचा, तरी 70-75 वर्षाची माणसं कधी कधी विना घेऊन उभी असतात. आणि आमची कन्या 10-12 वर्षाची लेक आहे की नाही, कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजनच तिच्या वजना एवढं आहे, ते घेऊन नाचायचं आणि वरून गळ्यात हार आहे. एवढं सोपं नाही परमार्थ करणं. पण माझ्या मुली शालेय शिक्षण सुद्धा आणि आध्यात्मिक शिक्षण सुद्धा दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कायमच बाजी मारत आल्यात. गोड गायन, गोड टाळ, गोड पावली, गोड विना, ऐका नाही. म्हणून सगळ्या मुलींचे आभार. ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी यूट्यूब चॅनल इथं आहे आणि शूटिंगसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाची झालेली. हा कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवर परत बघायला मिळेल. असं गोड नियोजन या डांगे परिवारानं, डांगे बंधूंना खऱ्या अर्थानं केलेलं आहे. हार्दिक ज्ञानसागर हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या वतीनं परत आपल्याला यूट्यूबवर हा कार्यक्रम नक्कीच बघायला मिळेल. म्हणून दादा तुमचे आभार. माझे मिस्टर रावसाहेब जाधव ते आज या ठिकाणी, त्यांचे आभार. सगळ्यांचे आभार. जाताना एकदा माऊलीचं भजन चला, म्हणजे झालं आपलं काम. वाजवा जय हो. ज्ञानोबाराया चैतन्याचा
महाराज की जय बोलो रे बाई सब संतान की जय राधे रे संपला आमचं आहे का कोणी चला